सुप्रिया सुळे आज पुणे आणि बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या पुण्यामध्ये येत आहेत। सकाळी 11 वाजता मार्केट यार्डामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर निसर्ग कार्यालय इथं त्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। सुप्रिया सुळे यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत केलं जाणार आहे। सुप्रिया सुळे यांचा आजचा हा पुणे आणि बारामतीचा दौरा। मार्केट यार्डामध्ये सुप्रिया सुळे पोहोचणार आहेत आणि स्वागताची तयारी आहे। आणि याच अधिक बोलूया। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी सोबत आहेत। बालाजी, सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव केल्यानंतर आता पुणे आणि बारामतीच्या दौऱ्यावरती त्या आज आहेत। कसा एकूण कार्यक्रम असणार आहे, कसं स्वागत त्यांचं होताना दिसणार आहे? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। एवढी मोठी लढाई सुप्रिया सुळेने लढलेली आहे आणि प्रथमच त्या आता पुण्यात दाखल होत आहेत। या ठिकाणी निसर्ग मंगल कार्यालयामध्ये सगळे कार्यकर्ते ढोल-ताशाच्या गजरामध्ये त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत। जेसीबीने त्यांचं हार घालून स्वागत होणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जल्लोष आहे आणि या ठिकाणी गुलाल उधळून कार्यकर्ते आपल्याला आनंद साजरा करताना दिसत आहेत। अनेक महिला आहेत, पुरुष आहेत, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहपूर्ण वातावरण सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाहायला मिळत आहे। आणि आज जंगी स्वागत करून या सगळ्या आनंदाचा सुप्रिया सुळे यांना सुद्धा आनंद होणार आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण बोलूया। भाऊ, काय भावना आहे आज स्वागताला थांबलाय? आज खऱ्या अर्थानं हा सत्याचा विजय झालाय। ही इलेक्शन कुठल्या पक्षांमध्ये नव्हती, ही सत्य आणि असत्यांमध्ये इलेक्शन होती। त्याच्यामुळे आज सर्व जनता सत्याच्या बाजूने उभी राहिली आणि त्याच्यामुळे अख्ख्या देशभरातल्या जनतेने आज सत्याच्या बाजूने निर्णय दिलाय। त्याच्यामुळे हे एवढं उत्साहाचं वातावरण नागरिकांमध्ये आहे। कशा पद्धतीने स्वागत होते त्याचे, कशा पद्धतीने स्वागत करणार आहेत काय? आज ताई येणार आहेत, आता गुलाल लावून त्यांचं स्वागत करतोय आम्ही आणि त्याच्या आज नव्या युगाची सुरुवात झाल्यागत वाटते आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचं राज्य येणार आहे। कुठल्याही व्यापाऱ्यांचं किंवा धनदांड्यांचं राज्य काल जनतेने उखडून फेकलंय। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, अनेक कार्यकर्ते आहेत की या ठिकाणी स्वागत करतायत, डान्स करतायत, शहराध्यक्ष भाऊ आज स्वागत करताय, गुलालाने नाहून निघालाय, काय भावना आहे? आज प्रचंड आनंदाची भावना आहे। सुप्रियाताई सुळे निवडून आले तर पहिल्यांदाच पुण्यामध्ये येत आहेत। ते होत असताना पुणे आणि महाराष्ट्राने या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला 8 जागा दिल्यात, 10 पैकी 8 जागा दिल्यात। महाविकास आघाडीला 31 जागा दिल्यात। कुठेतरी नरेंद्र, देवेंद्र, अमित शहाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला दिलेला हा एक चोख उत्तर आहे, त्यांना दिलेला हा धडा असं आम्हाला वाटतंय। बारामती कुणाची, अजित पवारांची का शरद? बारामती शरद पवार साहेबांचीच, कालही आज आहे उद्या सुद्धा। आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला, याचा विधानसभेला काय फायदा होणार आहे? विधानसभेला आम्ही 200 ते 210 जागेवर नक्की जाऊ याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। कारण की जो आम्ही 31 जागांचा ट्रेंड पाहतोय त्याच्यामध्ये साधारणतः 200 ते 210 जागेवर ही महाविकास आघाडी जिंकेल असं आजचं चित्र स्पष्ट आहे। पण याच्यावर आम्ही हुरळून न जाता या ठिकाणी जमिनीवर पाय ठेवूनच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा अजेंडा घेऊन त्यांच्यासमोर जाऊ आणि महाविकास आघाडी इंडिया फ्रंट ही या राज्यामध्ये पुनरागमन करेल। महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल। काय भावना आहेत? तुम्ही सत्कार करताय, थांबलाय, आज काय भावना आहेत? काय भावना आहेत सत्कार करताय? आज आपण सत्कार करत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागला हे सगळं बघायला। कार्यकर्त्यांना संघर्ष शेवटी करतच आलेलो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता शरद पवारांचा हा आदरणीय पवार साहेबांकरता, सुप्रियाताईंकरता आणि शरदचंद्र पवार पक्षाकरता सदैव संघर्षाची तयारी ठेवणारा कार्यकर्ता आहे। याच्याबद्दल निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय साहेबांनी घेतलंय। ज्या वेळेस अशी परिस्थिती आली त्या वेळेस आदरणीय साहेबांनी नवीन पिढी केली आणि हे महाराष्ट्राकरता। अजित पवारांचा पराभव झालाय, खूप दडपण होतं, काय अजित पवारांना सांगत? शेवटी एकत्र काम केलेले आमचे नेतेच होतं, असे उमेदवारी व्हायला नको होती। आमची इच्छा होती की दुसरं कोणाला तरी उमेदवारी देतील, परंतु कुटुंबामध्ये एवढं मोठं असणारं कुटुंब नकळत त्या जरी पडल्यास तरी भावना ह्या दुःखाच्या आहेतच।
आनंदासोबत तुम्हाला दुःखही आहे. अजितदादा आलं तर घेणार का? हा अजितदादा परत राष्ट्रवादीत येतील वाटतं? अजितदादा परत येतील वाटतं का? आता तो वर्षा पात्रवरचा नाही, आम्ही सुप्रिया सर्वसामान्य सुळे कार्यकर्ते यांच्या आहोत. विजयानंतर लोकं आमच्या कार्यकर्त्यांमधला उत्साह आपण बघतोय. बालाजी, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल. तर सुप्रिया सुळे आज पुणे आणि बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्या निमित्तानं कार्यकर्त्यांमधला हा उत्साह आपण बघत होतो.